हे पहा, तुम्ही पाहू शकता किती छान असं आपलं हे मसाला भरलं वांगं तयार झालेलं आहे. अगदी वाटण न करता आपण हे बनवलेलं आहे. बॅचरलसुद्धा बनवू शकतील इतकं साधे आणि सोप्या पद्धतीने अजिबात वाटण-घाटण न करता असं हे मसालेदार भरलं वांगं बनवलेलं आहे. तर चला आज आपण हे भरलं वांगं बनवूया. नमस्कार, मीना वर्ल्डमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत. आता आपण पहिल्यांदा मसाला वांगं बनवण्यासाठी हे भरलं वांगं बनवण्यासाठी आपण हे ना एक छोटीशी वाटी असं हे शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे. शेंगदाण्याचं कूट तरी आपण आठवडे 2 आठवड्याचं घरामध्ये बनवून ठेवतोच. तर हे माझ्याकडे बनवलेलंच होतं आणि हे शेंगदाण्याचं कूट घेतलेले त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर म्हणजे रंगाचं आपलं जे तिखट असतं किंवा चटणी बोलतात ती टाकून घेतलेली आहे मी. ती जास्त तिखट नाही, रंगाची अशी आहे. थोडीशी हळद टाकलेली आहे, धने जिरे पावडर मी टाकून घेतलेला आहे आणि जो आपला घरगुती काळा मसाला असतो की नाही किंवा कांदा लसूण मसाला तो मी आपल्या आवडीनुसार कमी जास्त तिखट असं टाकून घेतलेलं आहे. आपण नंतर ग्रेव्हीमध्ये सुद्धा टाकणार आहे, त्याच्यामुळे आता अंदाजानेच टाकायचं आहे. आणि हे ना बाजूला मीठ काढून घेतलेले आणि कोथिंबीर पण घेतलेली आहे. आपण ना हे वांगे नेहमी कट करतो आणि पाण्यामध्ये टाकतो. तर अगोदरच आपण धुवून घ्यायचे आहेत. हे धुतल्यानंतर ना याच्यातले सिग्नल्स निघून जातात, त्याच्यामुळे हे अगोदर धुवून आपण नंतर कट करून घेतलेले आहेत. आणि ती काळी पडू नयेत म्हणून ना अगोदर आपण याला थोडंसं आतमधून मीठ लावून घ्यायचं आहे, कट करून घ्यायचं. मागचा देठाचा भाग कट केलेला आहे, काट्यांचा कट केलेला आहे. आणि हे आत्ता मसाला जो बनवलेला तो छान मिक्स करून घ्यायचा आहे. आणि लागलं तर अगदी 1 ते 1.5 चमचा पाणी टाकून ना हे थोडंसं ओलसर बनवून घ्यायचं आहे. आणि याच्यामध्ये ना हे वांग्यामध्ये छान असं गच्च भरून घ्यायचं आहे. पण कोथिंबीर टाकल्यामुळे ना त्याच्यात थोडंसं पाण्याचा अंश होता, त्यामुळे ते असं थोडंसं हे सुकं झालेलं नाही आहे, असं छान हे आहे. म्हणजे वांग्यामध्ये बसतं इतपत हे असं बनलेलं आहे आपलं हे आपण जे वाटण बनवून घेतलेलं आहे ते. आणि हे छान असं सर्व वांग्यामध्ये कट करून खराब वांगे आहेत का हे पाहून त्याच्यामध्ये मी हे बनवून भरून घेतलेला आहे मसाला आपण बनवलेला. तयार मसालाच आहे, आपण तो अजिबात बनवलेला नाही. शेंगदाण्याच्या कुटामध्ये फक्त मसाले टाकून घेतलेले आहेत. आणि त्याच्यानंतर एक कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये तेल तापत ठेवून त्याच्यामध्ये मी जिरं टाकलेलं आहे. जिरं छान फुललं ना तर मी एक मीडियम साईजचा कांदा आहे तो छान बारीक कट करून घेतलेला आहे आणि तो आपल्याला सोनेरी कलरवर परतवून घ्यायचा आहे. तुम्ही आपल्या चॅनलवर अजून नवीन असाल आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर अशा साध्या सोप्या आणि नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा. आणि हा कांदा छान असा हा परतवून घेतल्यानंतर ना याच्यामध्ये मी थोडीशी हळद टाकलेली आहे, धने जिरे पावडर टाकलेली आहे. हे रंगाचं लाल तिखट आहे. आणि जो आपला घरगुती काळा मसाला किंवा कांदा लसूण मसाला तो टाकून घ्यायचा आहे. तिखट आपण मसाल्यामध्येही टाकलेलं आहे, पहिलं आपण जे वाटण केलेलं आहे म्हणजेच वांग्यामध्ये जो मसाला भरला आहे त्याच्यामध्ये पण टाकलेला आहे. त्यामुळे आता अंदाजाने आपल्याला तिखट कसं कमी जास्त आवडतं ना त्याच्यानुसार आपण याच्यामध्ये तिखट टाकून घ्यायचं आहे. आणि आपण मसाल्यामध्ये सुद्धा ते वांग्यामध्ये भरलेलं आहे, त्याच्यात मीठ टाकलेलं आहे, त्यामुळे आता इथं मी अर्धापेक्षा कमीच मीठ टाकून घेतलेलं आहे. आणि वांग्यामध्ये जो मसाला भरून उरलेला आहे तो अगोदर आपण असा हा तेलामध्ये ना फ्राय करून घ्यायचा आहे किंवा चांगला भाजून घ्यायचा आहे. आणि त्याच्यानंतर ना आपण याच्यामध्ये आपल्या अंदाजाने जसं आपल्याला एकदम मसाला करायचा आहे की किंवा थोडंसं लपतं बनवायचं आहे असं आपण हे याच्यामध्ये पाणी टाकून घेणार आहोत. आणि कोमटच पाणी आहे. आता या पाण्याला छान उकळी आली ना तर त्याच्यामुळे असं आपण ही वांगी सोडून घेणार आहोत. हे पहा, सर्व वांगी याच्यात मी आता सोडून घेते आहे. आणि आता आपण या वांग्यावरती ना झाकण ठेवून अगदी 6 ते 7 मिनटासाठी ही वाफवून घ्यायची आहेत. हे पहा, आत्ता आपण 6 ते 7 मिनटानंतर चेक करूया. आता आपण जो वरचा भाग वरतीच राहिलेला आहे ना तो शिजलेला नाही आहे, त्याच्यामुळे हे वांगं पलटं करून घेणार आहोत. खालचा भाग शिजलेला आहे, आता वरचा भाग आपण खालचं वर आणि वरची खाली बाजू करून घेणार आहोत. आणि हे वांगं हे पहा, आता सर्व वांगे आपण खालच्या बाजू वरच्या बाजूला आणि वरची बाजू खालच्या बाजूला करून ना हे वांगे आपण शिजवून घेणार आहोत या रस्स्यामध्ये. आणि पुन्हा एकदा आपण झाकण ठेवून नाही 6 ते 7 मिनटं वाफवून घेणार आहोत, म्हणजेच शिजवून घेणार आहोत. हे पहा, आता या बाजूने पण हे मी वांगी शिजवून घेतलेले आहेत. आता हे बघ, एक थोडंसं बाजूचा पार्ट राहतो की नाही त्यावेळी असं हे आपण याच्यामध्ये अजून थोडीशी
जी बाजूची होती ना ती बाजू खालच्या बाजूला करायची आणि याच्यात ही वांगी अजून परत शिजवून घ्यायची आहेत अगदी 2 ते 3 मिनटासाठी. आणि पुन्हा झाकण ठेवायचं आहे आणि 2 ते 3 मिनटानंतर अजून आपण झाकण ओपन करून बघूया किंवा उघडून पाहूया. वांगी छान शिजलेली आहेत. सर्व बाजूने आपण वांगी उलटी पलटी करून छान शिजवून घेतलेली आहेत. आता वरून कोथिंबीर टाकायची आणि आपली ही मसाला भरलं वांगं तयार आहे. अगदी सहज सोपं करता येईल असं आणि कोणीही बनवू शकेल इतकं साधं आणि सोपं आहे. आणि टिफिनसाठीही होऊ शकतं हे आणि चपातीबरोबर भातासोबत खूप छान याची टेस्ट पण येते. नक्की या पद्धतीने तुम्ही वांगं बनवून पहा आणि कसं झालं आहे ते पण कमेंट करून सांगा. तर चला भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवीन रेसिपीसोबत. आणि तुम्ही आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा आणि लाईकही करा. हे पहा किती छान मसालेदार वांगं तयार झालेलं आहे. धन्यवाद.